ज्योतीच्या चरमाने पावन झालेले एक गाव नगरी आहे. आणि दत्त नामाने सुद्धा धुमधुमने आणि दत्तमय झालेलं असं गाव आहे. आणि अशा एका गावामध्ये म्हणजे शारदत्त महाराज यांनी काय केलं की जो मोक्षदाता आहे दत्तप्रभू आहे म्हणजे मरण्याच्या आधी म्हणून राहावे तरीच बाय मोक्ष जिवंत आजका मुक्त करील सद्गुरु नाथा इच्छा करिता अनंताची संताची वस्त्र सावली इच्छा करून घेतली. म्हणजे संत ज्ञानाचे सागर म्हणजे आनंद काढले त्यातून आनंद नामाचे म्हणजे त्यांची जी मातृश्री आहे म्हणजे ज्या मातेच्या पोटी त्यांनी जन्म घेतला हे जग पाहिलं आणि त्या मातेच्या पोटी जन्म घेतल्यावर मातेची जे संस्कार होती माता ही भक्तिमान आहे, माता ही गुरुभक्ती नाही आणि पिता ही गुरुभक्त होती आणि माझे पित्याचे संस्कार तिच्या लेकरामध्ये झाले आणि ती लेकरूने काय केलं गुरुचे चिंतन गुरुला शरण जाऊन महिनावरती बोलू लागले गोपीचंद राजांना गुरु कर दिला ना तुझा बाप राजा होता आणि अचानक ही माझी धाड आली आणि तुझा पिता निघून गेला पण त्याने या जीवनाचा उद्धार त्याच्याकडून झाला नाही तू तरी उद्धार करून घे म्हणून महिनावरती बोले गोपी राजचंद्र राजांना गुरु कर या दिलेला आणि त्याने मुलाला सांगितलं त्याला गुरु करायला लावलं.